ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल हिवरे. स्टँडर्ड 7th, सब्जेक्ट इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील द पार्ट्स ऑफ स्पीच हा घटक आज आपण पाहणार आहोत. स्टुडंट्स, ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक. सी ऑन पेज नंबर 9. We are going to learn the parts of speech. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच याचा जर अर्थ आपण पाहिला तर शब्दांच्या जाती. स्टुडंट्स, ऑलरेडी we know that there are 8 parts of speech. विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जाती या 8 आहेत. व्हॉट आर दे? मग त्या कोणत्या आहेत? सो स्टुडंट्स, parts of speech: noun, pronoun, adjective, verb, adverbs, preposition, conjunctions, interjection. These are the 8 parts of speech. तर विद्यार्थी मित्रांनो, या 8 ज्या आहेत त्या शब्दांच्या जाती आहेत. लक्षात घ्या. सी ऑन पेज नंबर 9. See the first line. Every name is called a noun. विद्यार्थी मित्रांनो, एव्हरी नेम म्हणजे प्रत्येक नाव. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन म्हणजे प्रत्येक नाव हे काय आहे, काय म्हटलं जातं? प्रत्येक नावाला नाम असं म्हणतात. पहा, एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. मग ते कोणते असू देत? ॲज फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. बघा, कोणतंही नाव असेल, मग शेत असेल, फाउंटन असेल, स्ट्रीट असेल, रस्ता असेल, टाउन शहर असेल. म्हणून म्हटले, सी द फर्स्ट लाईन. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 2 ओळीचा अर्थ आपल्याला कळलेला असेल की प्रत्येक नाव हे काय आहे? नाम आहे. लक्षात घ्या. See the next line. In a place of noun, the pronoun stands up. बघा, नामाऐवजी आपण काय वापरतो? प्रोनाउन वापरतो. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. हे लक्षात घ्या. इन प्लेस ऑफ नाउन म्हणजे नामाच्या ठिकाणी. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. काय येतं नामाऐवजी? सर्वनाम. हे येतं पहा. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. मग कोणती प्रोनाउन्स आहेत? ॲज ही अँड सी कॅन क्लॅप देअर हँड्स. लक्षात घ्या. ॲज ही अँड सी कॅन क्लॅप देअर हँड्स. Once again, students, see the first line. Every name is called a noun as a field and fountain, street and town. In a place of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. जसं तो, ती, ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, क्लॅप देअर हँड्स. टू क्लॅप मीन्स टाळी वाजवणे त्यांची, ते टाळ्या वाजवतात असं. सी द नेक्स्ट लाईन. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग. आता व्हॉट इज मीन बाय ॲडजेक्टिव्ह? आता ॲडजेक्टिव्हचा जर अर्थ पाहिला तर आपण काय त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये? ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. लक्षात घ्या. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब. टू डिस्क्राइब म्हणजे काय? वर्णन करणे. ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग. अ थिंग म्हणजे कोणतीही गोष्ट असेल. एखाद्या गोष्टीचं वर्णन हे ॲडजेक्टिव्ह करतं. पहा, किंवा ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग ॲज अ मॅजिक वेंट ऑर ब्रिडाल रिंग. जसं मॅजिक वेंट अँड ब्रिडाल रिंग. लक्षात घ्या. See the next line. The verb means action, something done.
तर वर्ब मीन्स क्रियापद, लक्षात घ्या. वर्ब मीन्स क्रियापद, ॲक्शन म्हणजे कृती. म्हणजे काय म्हटलेलं आहे की द वर्ब मीन्स ॲक्शन. क्रियापद म्हणजे काय आहे की एखादी क्रिया, ॲक्शन, कृती एखादी. समथिंग डन, मग काही केलेली असेल, लक्षात घ्या. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. जसं एखादी ॲक्शन म्हणजे रीड म्हणजे वाचणे, राईट लिहिणे, जम्प उडी मारणे, रन धावणे, हे ह्या काय आहेत सगळ्या ॲक्शन्स आहेत, लक्षात घ्या. म्हणून हे काय आहेत, वर्ब्स आहेत. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. See the next line. How things are done, the adverbs tell. How things. How means कसे. Things गोष्टी. Are done. बघा कशा गोष्टी केल्या जातात किंवा होतात. How things are done, the adverbs tell. कोण सांगतं आपल्याला, ॲडव्हर्ब्स. ॲडव्हर्ब म्हणजे काय, क्रियाविशेषण, लक्षात घ्या. ॲडव्हर्ब म्हणजे काय, क्रियाविशेषण. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. जसं क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. म्हणजे क्विकली म्हणजे लगेच, स्लोली सावकाश, बॅडली अतिशय वाईटपणे म्हणूया, आणि वेल छान असं. तर हे काय सगळे ही क्रियाविशेषण आहेत, ॲडव्हर्ब्स दिलेले आहेत बघा इथं. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. See the next line. The preposition shows a relation. आता what is mean by preposition? तर preposition म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय, लक्षात घ्या. प्रिपोजिशन म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय. जे शब्द आपल्याला कठीण वाटतात, अवघड वाटतात, ते शब्द आपल्या वहीमध्ये आपण लिहायचे ते विद्यार्थी मित्रांनो, आणि ते पाठांतर करायचे. तर काय म्हटलंय, द प्रिपोजिशन शोज म्हणजे शब्दयोगी अव्यय दर्शवते, दाखवते. काय दाखवते, रिलेशन. रिलेशन म्हणजे संबंध, लक्षात घ्या. द प्रिपोजिशन शोज अ रिलेशन ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. बघा, इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्यामध्ये, इन हे काय आहे प्रिपोजिशन, आणि ॲट द स्टेशन याच्यामधलं ॲट हे काय आहे, प्रिपोजिशन आहे. ॲट द स्टेशन, स्टेशन म्हणजे स्थानक, तर स्थानकावर, लक्षात घ्या. द प्रिपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. कंजक्शन्स जॉईन. व्हॉट इज मीन बाय कंजक्शन्स, राईट डाऊन. कंजक्शन्स मीन्स उभयान्वी अव्यय. कंजक्शन्स जॉईन, टू जॉईन म्हणजे काय, जोडणे म्हणूया. कंजक्शन्स जॉईन इन मेनी वेज, अनेक प्रकारे जोडले जातात बघा. इन मेनी वेज, वेज म्हणजे मार्ग, अनेक मार्गाने काही वाक्य जोडली जातात बघा कंजक्शन्सनं. कंजक्शन्स जॉईन इन मेनी वेज सेंटेन्सेस, वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज. जसं एखादं वाक्य जोडलं जातं, एखादा शब्द किंवा एखादा वाक्यप्रचार, एखादी फ्रेज असं जोडलं जातं पा, त्याला कंजक्शन जोडलं जातं. कंजक्शन्स जॉईन इन मेनी वेज सेंटेन्सेस, वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज. See the next line. The interjection cries out, hark! Exclamatory mark. Interjection, that means केवल प्रयोगी अव्यय. हा 8वा भाग आहे बघा त्याचा, 8वा. The interjection cries, interjection means केवल प्रयोगी अव्यय. Cries out, hark! I need an exclamation mark. कशाची आवश्यकता असते, गरज असते, उद्गारवाचक चिन्हाची या ठिकाणी आवश्यकता असते बघा. द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क, आय नीड अन एक्सक्लेमेशन मार्क. थ्रू पोएट्री वी लर्न, आपण शिकलोय बघा कवितेमधून. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेक अप द पार्ट्स ऑफ स्पीच. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर हे जी कविता दिलेली आहे, कवितेच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे, हे काय दिलेलं आहे, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याची उदाहरणं पण दाखवलेली आहेत पहा. सी द रायटर ऑथर अननोन म्हणजे अननोन म्हणजे आपल्या परिचयाचा नाही असा हा लेखक आहे बघा.
कवी आहे म्हणूया आपण, ऑथर अननोन, लिहिणारा जो आहे तो माहीत नाही आपल्याला कोण आहे तो. सी देर इज गिवन अ पिक्चर. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेले एक चित्र आहे किंवा फिगर म्हणूया, आकृती दिलेली आहे इथं. देर इज गिवन अ ट्री फिगर, म्हणजे वृक्ष किंवा झाडाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आकृती दिलेली आहे बघा. द ट्री फिगर शोज, ही काय आकृती आपल्याला दर्शवते बघा, वृक्ष आकृती म्हणूया किंवा झाडाच्या स्वरूपामध्ये दिलेली आकृती हे काय दाखवते. द ट्री फिगर शोज द डिफरंट पार्ट्स, म्हणजे वेगवेगळे भाग दर्शवते बघा. डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे शब्दांच्या जाती ज्या आहे त्याचे वेगवेगळे भाग या ठिकाणी दर्शवत आहे हे वृक्ष. अँड देअर एक्झाम्पल्स, आणि त्याची उदाहरणे या ठिकाणी दर्शवते आहे. गिवन इन द पोएम, कवितेमध्ये दिलेली काही उदाहरणं आहेत बघा, शब्दांची जाती आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत, हे या ठिकाणी काय दर्शवत आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, द पार्ट्स ऑफ स्पीच. The tree figure shows the different parts of speech and their examples given in the poem. Write appropriate labels in the tree figure with the help of the poem. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या आधारे आपल्याला काय करायचं या ठिकाणी, जे हा जो वृक्षाकृती दाखवलेली आहे, म्हणजे झाडाचे जे या ठिकाणी फिगर दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शब्दांच्या जाती लिहायच्या आहेत बघा. किती आहेत आपल्याला सांगितलं सुरुवातीलाच मी, किती आहेत तर 8 आहेत बघा. तर जसं इथं उदाहरण दाखवलंय बघा, नाऊन दिलेलं आहे, नाऊन, लक्षात घ्या नाऊन. त्याच्यानंतर काय येईल, ओळीनेच यायचं आहे. त्याच्यानंतर नाऊन नंतर काय येईल, प्रोनाऊन. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन्स, इंटरजेक्शन, असं हे काय येईल या ठिकाणी. शब्दांच्या जाती आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत आणि लिहून विद्यार्थी मित्रांनो आपण हे काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे, हे लक्षात घ्या. तर बघा फॉर एक्झाम्पल, आता नाऊन, या ठिकाणी नाऊन दाखवलेलं आहे बघा, नाऊन. तर पहिल्या ओळीमध्ये पहा, एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाऊन, म्हणजे प्रत्येक नाव हे काय आहे, नाऊन आहे. जसं या ठिकाणी बघा म्हणले, फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन, म्हणजे या ठिकाणी आपल्याला नाऊनच्या पुढे बघा 4 गोल दिसतात आपल्याला रिकामे, 1 2 3 4 या ठिकाणी दाखवतात बघा, 1 2 3 4, हे 4 रिकामे आहेत. त्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, इथं जी नावं आलेली आहेत ती नावं लिहायची आहेत. नाऊन कुठले कुठले आहेत, फील्ड, फाउंटन, स्ट्रीट आणि टाउन, ही 4 या ठिकाणी बसतात पहा. त्याच्यानंतर पुढं काय लिहायचं आहे बघा, पुढची जी पाटी दाखवलेली आहे त्या ठिकाणी काय येईल, नाऊन नंतर प्रोनाऊन. आता प्रोनाऊन किती दाखवलेत कवितेमध्ये बघा, 4थ्या वेळेला आहे बघा, ही, सी, किती दाखवलेले आहेत, ही आणि सी, अशी 2च या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत. इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द ट्री फिगर. तर ही वृक्षकृती जी आहे, वृक्षाकृती ही आपण अशा प्रकारे काय करायची आहे, या कवितेच्या मदतीनं, साह्यानं आपण त्या ठिकाणी लेबल लावून ही पूर्ण करायची आहे. ओके स्टुडंट्स.